दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहाँ पे पटक पटक के मारेंगे। दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे। अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच। हा सहज आलेला माज नाही, हा हे जहाज तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार, आम्ही नाही बोलेंगे। हा जो माज आहे ना, हा माज तिथून आलेला आहे, तिथून। परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडवाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही। अनेकांचं या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तो आमचा आहे, आणि 125 वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना अटके पार आम्ही झेंडे फडकवले, अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय? आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुव्याला नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला, ते अटक किल्ला, तो अटके पार झेंडे फडकवले आम्ही, तिथपर्यंत पोहोचले होते मराठे। तो महाराष्ट्र हतबल आहे, तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय। आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून, तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक, बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्या समोर बोलणार, अरे नाही नाही भाई साहब ऐसा मत। का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये, पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच। त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहाँ पे पटक पटक के मारेंगे। झाली का हो केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही। बघा कसं असतात, कसे असतात ते बघा। तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे। त्याला हिम्मत होते बघा कशी। तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते, तुम्ही जर कुठची अमराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी, पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे। कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे। एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो, तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये, आमची सत्ता रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती। काय नाही, 56 इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा। हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे। परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडवाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही। अनेक ते आता सरकारी पत्रकार असतात, काही बेरोजगार पत्रकार असतात,
आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्याही युट्यूब चॅनल बिनलवरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहिती आहे की नाही, ही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे. हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो, ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं. सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही GR मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो. पण हे काय चालू आहे, हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा हे आतून सगळं एक येतं, बघा हे सगळं असं सगळं सुरू आहे. कशाचा कशाला कशाचाही संबंध नाही आहे.